नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरी तर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेतो आहे भारतातील लिंबाचे काही प्रकार भाग 2. पूर्वी आपण पाहिलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक ज्यांना कुणाला लिंबाची शेती करायची आहे त्यांच्या समोर एक प्रश्न असा असणार आहे की आता आपण कुठल्या प्रकारचं लिंबू लावावं. तर ज्यांना लिंबाची शेती लिंबू म्हणून करायची आहे की ज्यांच्याकडे प्रोसेस इंडस्ट्री नाही आणि लिंबू मार्केटला विकायचं आहे, त्यांनी सरळ कागदी लिंबू, तेही बियापासून तयार केलेली रोपं त्यांची लागवड करावी. शक्यतो स्वतः जर कधी रोपं तयार करणार असतील तर ज्या लिंबाच्या झाडाला जास्त लिंब लागतात अशा लिंबाचं बी गोळा करून त्याच्यापासून ती रोपं तयार करून त्यांनी ती लागवड करावी. ज्यांना व्यावसायिक शेती करायची त्यांच्यासाठी ठीक आहे, पण आता आणखी लिंबाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहीत असावं त्यानुसार, त्यामुळे मी हे सांगतोय. आपण मागे जे बघितलं ते बुद्धाज हँड वगैरे हे सगळे लिंबाचे प्रकार बघितले, कागदी लिंबूही बघितलंय, गंधराज वगैरे बघितले. कागदी लिंबामध्ये एक दुसरा प्रकार आहे सीडलेस कागदी लिंबू. सीडलेस हा एक प्रकार आहे. त्यानंतर एक सीडलेस प्रकार आहे. सीडलेस लिंबू हा याची साल जाड असल्यामुळे आणि याच्यात रसाचं प्रमाण कमी असल्यामुळे ज्याच्याकडे त्याची प्रोसेस इंडस्ट्री, प्रोसेस म्हणजे एक तर हे लोणच्यासाठी वापरलं जातं किंवा लेमन कँडी यासाठी वापरलं जातं. त्या लिंबाचे काप घ्यायचे, ते वाळवायचे आणि मग ते साखरेच्या पाकात, ती एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस इंडस्ट्रीसाठी झालं. पण लोणचं या लिंबापेक्षा त्या लिंबाचं लोणचं केव्हाही चांगलं असतं. तर लागवड करताना कागदी लिंबू, यानंतर याच्यात आहे पुन्हा एक काही असं इटालियन लिंबू म्हणून आपल्याकडे आलेलं आहे, पण ते इटालियन लिंबू नसून काझी निंबू आहे. हा जो निंबू आहे तो आपण जे मागच्या भागात घेतलेलं आहे, हे थोडंसं लांबसर असलेलं फळ आणि अतिशय रसाळ, सुगंधी, बऱ्यापैकी याच्यात बी कमी असते आणि आसामनी हे याला राज्यफळ म्हणून घोषित केलेलं आहे. ती आपल्याकडे ती शक्यता मिळायची कमी आहे, पण समजा मिळालं तर मग ते जर कधी लिंबू केलं तर ठीक आहे, अन्यथा दुसरं जे आपलं कागदी लिंबू आहे त्याची लागवड करावी. आणि लिंबामध्ये पुन्हा आणखीन सीडलेस झालं, कागदी सीडलेस झालं, त्याच्यानंतर एक फिंगर लेमन म्हणून आहे, आणि आजकाल थाई लिंबू वगैरे ही जी येत आहेत, ही अशी जे आता वेगवेगळे नवीन थोडंसं ओपन पॉलिसीमुळे बऱ्याच प्रकारचे लिंबू आता भारतामध्ये, कधी गोड लिंबू, कधी ते जम्बो लिंबू वगैरे असे लिंबाचे वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्या सोयीने जी लागवड करायची ते लागवड करू शकतात. पण ज्यांना मुख्य ते लागवड करायची आहे त्यांनी मात्र काझी लिंबू किंवा कागदी लिंबू मिळणं या भागात कठीण आहे, पण कागदी लिंबाची लागवड करावी, ती बियापासून. सध्या नर्सऱ्यांमध्ये जी रोपं आहेत ही गुटी कलमाची आहेत. याची ग्रोथ पूर्ण होत नाही, याचं लाईफही कमी असतं. फक्त याला एकच आहे की याला लिंबू पहिल्या वर्षापासूनच सुरुवात होते आणि जे बियापासून आपण लागवड करतो त्याची साधारण 3-4 वर्षी त्याची लिंबाची सुरुवात होते. त्याची लागवड साधारण 15 फूट किंवा 15 फुटावर लागवड करावी. आणि मधल्या जागेमध्ये मी काही ठिकाणी हे पाहिलेलं आहे की लिंबाची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी आंतरपीक म्हणून मका घेतलेला आहे. मक्यामुळे ते लिंबाची रोपं झाकली जातात, त्यामध्ये मरही होते आणि त्यात झाडाची वाढ थांबते. त्यामुळे लागवड करताना जर कधी लागवड झाल्यावर इंटर क्रॉप समजा घ्यायचं असेल तर उडीद, मूग, भुईमूग लिंबाच्या रोपापेक्षा उंच वाढणार नाही अशा पिकाचं आंतरपीक घेण्यात यावं. यासाठी उडीद आहे, मूग आहे, उन्हाळी मूग आहे, भुईमूग आहे, सोयाबीन आहे, याची जर कधी लागवड केली तर जमिनीचा पोतही सुधारतो आणि जमिनीत म्हणजे तणही कमी राहतं, पोतही सुधारतो आणि लिंबाची वाढ चांगली होते. त्या लिंबापासून उत्पन्नही चांगलं आहे. अर्थात त्याच्या याच्यामध्ये मागच्या याच्यात दिलं की लिंबाला ट्रेस देऊन, म्हणजे त्याला साधारण एक ताण देऊन त्याच्या याच्यामध्ये ताण देणं म्हणजे काय, त्याचं पाणी कमी करणं. पाणी कमी केलं की त्यानंतर मग त्याला ज्यावेळेस थोडीशी पानगळ होते आणि पानं पिवळी पडतात, त्यानंतर मग त्याला पाणी वगैरे देऊन खतं वगैरे हे समजा केलंय. नॉर्मली ऑक्टोबरमध्ये याला ताण दिला जातो
ऑक्टोबरच्या मध्यान्हात किंवा ऑक्टोबरच्या शेवटी, त्यावेळेस उन्हाळी ऑक्टोबर हीटही असते, तर त्यावेळेस हा ताण दिला की साधारण मार्च एप्रिल मेच्या दरम्यान उन्हाळ्यामध्ये लिंबाचं उत्पन्न येतं. काही लोक हे लिंबाचं उत्पन्न वर्षातनं 2 वेळाही घेतात, पण त्यांच्या त्या प्रॅक्टिसेसनुसार त्यांनी ते सगळं केलं. लिंबाची ज्यावेळेस मेमध्ये तुम्ही लिंबू पूर्ण उतरवाल, त्यानंतर मात्र लिंबाची छाटणी करून त्याला एक बुरशीचा स्प्रे घ्यायचा. लिंबाची छाटणी म्हणजे कुजलेल्या फांद्या, सडलेल्या फांद्या, वाळलेल्या फांद्या किंवा अडचणीच्या ठरणाऱ्या, की जेणेकरून हवा खेळती राहील, हवा जिथे अडत असेल अशा फांद्या कट करून त्याला पुन्हा खत पाणी देऊन त्याची ती लागवड करावी. तर हा झाला लिंबू. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. यावेळेस व्हिडिओ टाकायला पावसामुळे बरीच मोठी गॅप पडलेली आहे. धन्यवाद.